हॅलो एव्हरीवन, मी शिवानी आणि आजचा माझा व्लॉग आहे एकदम खास. आमच्या शाळेत भरलेली विज्ञान प्रदर्शनी. विद्यार्थ्यांनी खूप सुंदर आणि इनोव्हेटिव्ह मॉडेल्स तयार केले आहेत. चला तर मग या विज्ञानाच्या अद्भुत दुनियेत फेरफटका मारूया. विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. यातून यांची कल्पकता, संशोधन वृत्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. शिवाय नवीन टेक्नॉलॉजीज आणि संकल्पना समजून घेण्यासाठी हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. आमच्या विज्ञान शिक्षकांनी या प्रदर्शनासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या कल्पकतेला योग्य दिशा दिली. आमच्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेत आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स बघितली आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे विज्ञान समजून घेतलं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पाचे खूप पद्धतीने सादरीकरण केले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना विविध प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारले, जसे की तुम्ही हे मॉडेल कसे तयार केले, यातून कोणता संदेश मिळतो, आणि विद्यार्थ्यांनी खूपच आत्मविश्वासाने हे सगळे उत्तरे दिली. सो आज माझ्या शाळेमध्ये स्टॉल लागलेला आहे. आज आहे आनंद मेळावा आणि मुलांनी कुठले स्टॉल लावले, कुठल्या डिशेस आहे, आज मी तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे. आज ब्लॉगच्या निमित्त मी एवढी सजली नाही, तर गाईज मी सिरियसली सजत नाही. सो लेट्स गो विथ मी. तर गाईज आपण आता बघणार आहोत की सिरियसली मी पहिल्या स्टॉलपासून आता हे सगळं करते आणि देणार. एवढी गर्दी होती गाईज की मला विज्ञान प्रदर्शनीचा इतका डिटेल्स ब्लॉग नाही बनवता आला, कारण विद्यार्थी खूप होते आणि सगळ्यांना चान्स द्यायचा होता, सगळ्यांना बघण्याचा. म्हणून विज्ञान प्रदर्शनीनंतर आता आनंद मेळावा सुरू झालेला आहे, जिथे आमच्या शाळेतील विद्यार्थी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स उभे करून आपली कला दाखवत आहे. या संपूर्ण आयोजनामागे आमच्या शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची कल्पकता दिसून येते. चला तर मग बघूया काय खास आहे या आनंद मेळाव्यात. आनंद मेळाव्याचा उद्देश फक्त खाण्याचा आनंद घेणे एवढंच नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यवसायाची मूलतत्व शिकवणं, कसं टीमवर्क, व्यवहार कौशल्य आणि ग्राहकांशी संवाद साधायचा हे या उपक्रमातून शिकायला मिळतं. हाय एवरीवन, क्या बनाया बेटा आपने? ओके, मुंबई से लाए हो बेटा? नहीं, घर से बनाए. ओके, चलो आपने पक्का आपने खुद बनाया है? वेरी गुड बेटा, चलो ठीक है, बेस्ट ऑफ लक. क्या 10 रुपये? वेरी नाइस प्राइस, वेरी गुड. यहाँ का स्टॉल नहीं है बेटा? नहीं है? चलो वाह, पानी पूरी स्टॉल, वेरी नाइस. कौन है बेटा यहाँ पर, कौन है? पानी पूरी इज माई फेवरेट. वेरी नाइस बेटा, वेरी नाइस. क्या प्राइस है बेटा पानी पूरी की? 10 रुपीज. वाओ, मैं तो लूंगी पक्का. खाना चालू भी कर दिया इधर. क्या इते? क्या है बेटा? अप्पे. वाओ, वेरी गुड. आपने खुद ने बनाया कि मम्मी ने बनाया? लेकिन आपको तो प्रोसेस पता होगी ना पूरी. ओके, चलो. वाह, स्वीट. काय आहे बेटा स्वीट मध्ये? गुलाब जामुन. क्या प्राइस है बेटा? 10 के हाफ. ओके, 20 के हाफ मतलब 1 गुलाब जामुन. मुझे लगा कि आधा. वेरी नाइस, बहुत ही अच्छा बच्चों ने किया है गाइस. हाँ चलो, हेलो हाय. हेलो. सो बेटा क्या बनाया आपने? इडली सांबार और ब्रेड. आपने खुद प्रिपेयर किया? सही में आपको प्रोसेस पूरी पता है? सीरियसली? चलो, क्या प्राइस है? 20 रुपीज हाफ. ओके, वेरी गुड. अभी टेस्ट करूंगी और बताऊंगी, ठीक है? बेस्ट ऑफ लक. हेलो गर्ल्स, क्या बनाया बेटा आपने? ढोकला. आपने खुद बनाया क्या मम्मी ने हेल्प की? ओके, नाइस, बेस्ट ऑफ लक. हेलो मैम, आपकी स्टूडेंट है मैम ये? चलो चलो चलो, ठीक है, देखती हूँ मैम कैसे बनाया. तो पानी पूरी का स्टॉल है बेटा? शेव पूरी का. वाह, वेरी गुड. क्या प्राइस? आपने खुद बनाओगे बेटा? खुद बनाया है या मम्मी की हेल्प ली है? नहीं, खुद का बनाया. खुद के बनाए. चलो प्रिपरेशन करो. वेरी गुड बेटा. ओ माय गॉड, चना चाट फुल अप. हाँ
पण हे स्टार्ट झाल्यावर खूप जास्त गर्दी होईल, तो व्हिडिओ बनवणारच पण स्पेसिफिक. हां काय बेटा? चना चाट फूल, वाह वेरी गुड. खुद बनाया बेटा? खुद बनाया है कि मम्मी से हेल्प ली है? खुद, वेरी गुड. चलो नेक्स्ट. बापरे, इथे झुणका भाकरचा स्टॉल लागलेला आहे. व्हेरी नाईस. मम्मीने हेल्प केली आहे त्यांच्या. काय बेटा ये कटलर. वाह, पेपर थँक्यू, वेरी गुड, सो मच यम्मी. मैं तो बहुत ज़्यादा खाने वाली हूँ, ये मेरी फेवरेट डिश है. एंड स्टिल आपने खुद प्रिपेयर किए बेटा? मज़ा आया बेटा? एंड अभी आपको समझेगा बेटा कि इससे क्या प्रॉफिट मिलता है, इससे भी आपको बहुत अच्छा सा नॉलेज मिलने वाला है. ओके चलो, बेस्ट ऑफ लक. आपने तीन मिलकर बनाया बेटा? 4, वेरी गुड. चलो ये है, हेल्प कर रही है, वेरी नाइस. देखो बेटा मुझे वो तर मित्रमैत्रिणींनो, हा होता आमचा आनंद मेळावा. एक असा दिवस ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा सहभाग दाखवून आपल्या कौशल्याचा सुंदर उपयोग केला. विज्ञान प्रदर्शनापासून ते खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सपर्यंत सगळीकडेच प्रागतिक माध्यमिक विद्यालयाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कमाल केली. मी सुद्धा या मेळाव्यात खूप पदार्थ टेस्ट केले आणि खरंच सांगते, प्रत्येक स्टॉलवर वेगळं काहीतरी खास होतं. सँडविच, मोमोज आणि अजून छोले भटुरे झाले, शेवपुरीमध्ये दहीपुरी आणि बरंच काही. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि प्रत्येक पदार्थात त्यांची मेहनत दिसून येत होती. मला हे पदार्थ खूप आवडले. या मेळाव्याने एक गोष्ट स्पष्टपणे दाखवून दिली की प्रागतिक माध्यमिक विद्यालय शाळेचे विद्यार्थी खूप प्रतिभावान आहेत. त्यांची कल्पकता, सादरीकरणाची पद्धत, मेहनतीची तयारी हे सगळं अगदी कौतुकास्पद होतं. त्यांनी प्रत्येकाला खुश केलं आणि त्याचबरोबर ग्राहकांशी संवाद साधून स्वावलंबनाचा एक सुंदर धडा शिकवला. हे सगळं शक्य झालं ते म्हणजे फक्त आणि फक्त आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक पायरीवर मदत केली, त्यांचं मनोबल वाढवलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. मित्रांनो, हे फक्त एक आनंद मेळावा नाही तर एक संधी होती विद्यार्थ्यांना स्वतःचं कौशल्य दाखवण्याची, शिकण्याची आणि नवीन अनुभव मिळवण्याची. माझ्यासाठी सुद्धा हा एक खूपच चांगला अनुभव होता. मला इथे खूप काही शिकायला मिळालं, खूप काही बघायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवसाने मला प्रेरणा दिली की मेहनत केली की यश नक्की मिळतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसह. तोपर्यंत आनंदी राहा, शिकत राहा. बाय बाय.